करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सांगोला पंढरपूर रोड फॅक्टेक कॉलेजच्या इथं आपण एक अपघातातील वाहन हे तिथं रस्त्याच्या बाजूला माउंट केलेलं आहे आणि त्याच्या बाजूला काही आपण संदेश लावलेले आहेत, जेणेकरून जे दुचाकीस्वार आहेत आणि फोर व्हीलरवरून जाणारी व्यक्ती आहेत त्यांचं त्याकडे लक्ष आकर्षित होऊन त्यांना याबाबत अवेअरनेस व्हावं की जर आपण वाहतुकीचे नियम पाळले नाही तर आपल्याकडून अपघात होऊन कोणत्या प्रकारे आपलं नुकसान होऊ शकतं, जीवितहानी होऊ शकते. तर या उद्देशानं सध्या आज आपण सांगोला पंढरपूर रोड येथे फॅक्टेक कॉलेज इथं एक टू व्हीलर ॲक्सिडेंट म्हणजे टू व्हीलर माउंट केलेली आहे. तर माझी आपल्या वतीने सर्व जनतेला विनंती आहे की आपण सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचं पालन करावं, जेणेकरून आपल्याला सांगोल्यातील जे अपघात आहेत ते अपघात आपल्याला कमी करण्यात येईल. पावसाळ्यामध्ये विशेषतः रोड स्लिपरी होतात, त्यामुळे सर्व वाहनधारकांना माझी ही विनंती राहील, आवाहन राहील की आपण आपला स्पीड जो आहे तो स्पीड कमी ठेवावा, जेणेकरून आपल्या वाहन स्लिप होणार नाही आणि अपघात होणार. सुरुवातीला आम्ही त्यांना आवाहन करू की कायद्यानं आपल्याला 18 वर्षाची वयोमर्यादा घालून दिलेली आहे. तर कोणत्याही पालकाने ही या बाबी लक्षात घ्यावा की 18 वर्ष वय होईपर्यंतची मॅच्युरिटी असते, ती मॅच्युरिटी आपल्याला आलेली नसते आणि त्यामुळे बरेच अपघात होण्याची शक्यता असते. तर कोणीही आपल्या पाल्यांना हे वाहन चालवायला देऊ नये आणि असं काही आढळलं तर इथून पुढे आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत. अपघात बघितलेले आहेत. मागच्या वर्षी जर बघितलं तर 2025मध्ये सांगोला पोलीस स्टेशनमध्ये 74 फॅटल ॲक्सिडेंट्स दाखल झालेले आहेत आणि यातली मॅक्झिमम म्हणजे जवळपास 50% अपघात हे दुचाकीस्वारांचे आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण हेल्मेटचा वापर हा करावा, कारण हेल्मेट जर आपण वापरलं तर आपण आपली जीवितहानी होण्यापासून आपल्याला बऱ्यापैकी संरक्षण मिळू शकते. सुरुवातीच्या काळात आम्ही आव्हानावर भर देणार आहोत, परंतु पुढील काही काळानंतर आम्ही जे इसम हे वापर करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार.